नमस्कार फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. तर चला, मी आता लाईव्ह बंद केल्यानंतर थोडंसं झोपून उठली. म्हटले थोडं झोपून उठलं की फ्रेश वाटतंय. मग त्यानंतर चहा घेतली, थोडंसं चहा केक खाल्ली आणि बसलेली अशी यूट्यूबची रील्स बघत. तर बघूया थोडं काय चाललं आहे यूट्यूबवर. तेवढ्यात संजयची व्हिडिओ आली. मला बघितले, म्हटलं हा संजय शांत झाला असेल. सकाळीच व्हिडिओ बघितलेलंच मी. त्यानंतर परत व्हिडिओ टाकला संजयन माझ्यावर. म्हणतोय पापाचा घडा भरलाय, पापाचा घडा भरलाय. हो, आमचा पापाचा घडा भरला. आता तुमचं बॅरल भरलं असेल की बॅरल? तुमचं बॅरल भरलं असेल. माझं पापाचा घडा तर भरला, तुमचं बॅरल भरलं असेल. आत्ता माझ्या मागं लागली हे बाई आमुष्याला. आता पौर्णिमाला लागली आमुष्याला. आता माझं पाठ सोडणार असं मला वाटतंय. म्हणजे आता मला सगळं धुवसपर्यंत बाई गप बसणार नाही. काय केलं आहे मी? मला हे तर बोला ना तुम्ही. काय केलं आहे मी? नुसता मी फोन उचलली नाही, हाच मोठं रिझन आहे तुमचं. अंकिता फोन घेत नाही, अंकिता फोन घेत नाही, अंकिता फोन का घेत नाही ह्याचा तुम्ही विचार केला नाही. अंकिता फोन का घेत नाही? हां, काल रात्री माझी लाईव्ह चालू होती त्यावेळी तुमचं फोन आलं होतं मला. मी मान्य करते, आलं होतं तुमचं फोन. मग तर मी लाईव्ह बंद करून फोन कशी घेणार तुमचं? म्हणून मी घेतली नाही. मला वाटलं सकाळी मी निवांत फोन करूया, बघूया, बोलूया. मी हातरूमधनं उठसपर्यंत हे बाई व्हिडिओ सोडून रिकामी झाली. मग कशी मी यांना फोन करू आणि कशी मी यांच्याशी बोलू? हा तर बोला ना. आणि तुमचे लोक येतात खाली माझ्यापाशी तोंड घेऊन घाण 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 बोलतात. बरोबर, घाण घाण बोलतात. येते तोंड घेऊन भुरसा आणि घाण घाण म्हणते तुला कोण ओळखत होतं? तुला संजीमुळं तर सगळे ओळखा लागले, अशी एकटीनं मला कमेंट केली. त्याचा स्क्रीनशॉट पण मी काढलेला आहे. बाई, तुला माहीत नसेल तर सांगते मी. मधी माझं कामात मी बिझी होते 7-8 महिने. 7-8 महिन्यात मला टाईम मिळाला नाही म्हणून मी यूट्यूबवरनं दुर्लक्ष केलेलं. मी पण टिकटॉकला व्हायरल होती. टिकटॉकला माझे व्हिडिओ येत होते. 20-20 आणि 30-30 हजार लोक बघत होते टिकटॉकचे व्हिडिओ माझे. समजलंस? आणि यूट्यूबला माझे 50,000 सबस्क्राईब पण होते. सॉरी, यूट्यूबला म्हणते, टिकटॉकला. कळतंय का? तर टिकटॉक बॅन झाल्यानंतर मी यूट्यूबवर आलीच नाही, इंस्टावर आली. तर इंस्टा मी टाईमपास म्हणून काढलेलं. इंस्टाग्रामना मी टाईमपास म्हणून काढलेली. बरोबर, तुला सांगते मी. नाही कळत असेल तर ऐकून घे. आणि मी यूट्यूब नंतर काढली. यूट्यूब कधी काढली मी माहीत आहे? लॉकडाऊन संपल्यानंतर यूट्यूब मी काढली. आणि यूट्यूबवर मी माझे घरातले ब्लॉग आणि प्लस गाण्याचं असे मी व्हिडिओ सोडत होती. तेव्हा पण मला 4-5 हजार व्ह्यू जात होते. जर तुला माहीत नसेल तर माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा. जात होते 4-5 हजार व्ह्यू मला तेव्हा पण जात होते. तर त्यावेळेस मला यूट्यूबची माहिती नव्हती. मला वाटायचं जसं टिकटॉक गेलं असं यूट्यूब पण जाईल. नाहीतर ज्यावेळेस मला 4-5 हजार व्ह्यू जात होतं का नाही तेव्हा 2021मध्ये, तर विचार करा मी कुठं राहिली असती. हां, ठीक आहे. मग त्यानंतर मी बंद केली व्हिडिओ करायचं. त्यानंतर मी व्हिडिओ करायची बंद केली. बंद करून मी माझ्या कामात लागली. म्हणजे मला लॉकडाऊन संपल्यानंतर परत आमचे कामं चालू झाले. परत मी कामाला जायला लागली. त्यात मला टाईम मिळत नव्हतं का. म्हणजे मी सकाळी 9ला गेली तर संध्याकाळी 7ला मी येत होती. नाईट आणि डे, 15 दिवस नाईट, 15 दिवस डे शिफ्ट असायची माझी. कळतंय का तुला? मला स्वतःला खायला टाईम मिळत नव्हता त्या टायमिंगला. तुला माहीत नसेल तर सांगते मी. हां, आता झाली ओळख. आता संजूनताईची ओळख झाली. संजूनताईने मला सपोर्ट केलं, मी नाही म्हणत नाही. त्यांनी मला सपोर्ट केलं, सगळं केलं. माझी आय डी पण चालली आणि लोक ओळखतात. पण मला आत्तापासून लोक ओळखत नाही, पहिल्यापासून लोक ओळखतात. तर मी मध्ये 8 महिने स्टॉप केलं व्हिडिओ टाकायचं. तेव्हापासून माझं व्ह्यू आणि सबस्क्राईब कमी आले. ज्यावेळेस परत मी व्हिडिओ टाकायचं चालू केली तर माझे 8 दिवसात 250 सबस्क्राईब झालेले. किती? 8 दिवसात 250 सबस्क्राईब झाले.
आणि दररोजचे 10-15 सबस्क्राईब माझे वाढत होते. त्यानंतर संजूनताईच्या संपर्कमध्ये आल्यानंतर जास्त माझे सबस्क्रायबर झाले. बरोबर आहे. हां, मला मान्य आहे त्यांनी माझी आय डी ग्रो केली, मोनिटायझन झालं, सगळं झालं, चॅनल केली मदत. मी कुठं त्यांना रॉंग बोलली? तुम्ही लोक मला म्हणते शेण खाऊ, तुम्ही खावा ना शेण. तुम्ही लोक म्हणतात काय एडजवाडी, झिंजुरे काय झिंजुरे, एडजवाडीमध्ये तुझं पूर्ण खानदान एडजवाडा. मी तुला सांगते, तुझ्यात दम असेल ना तर येऊन माझ्याशी समोर भिड, मग तुझी झिंजात दाखवतो कशी असते. तू लोकांच्या बायकाचे कुत्र्यावानी बोंबलू नकोस लाईव्हमध्ये येऊन. तू ओरिजिनल आहेस ना, ओरिजिनल आय डी नाही बोलतेस ना तर समोर ये. समजते का? बिनकली बाई. लोकांच्या बायकासनी घाण बोलण्याची का नाही, स्वतःची लायकी काय बघत जादी झाकून. राहिलं वैयक्तिक संजीवनीताई आणि माझं भांडण आहे, ते आमचं मी बघून घेतो की मिटवाचं आहे किंवा वाढवायचं आहे. त्यांना वाढवायचा आहे विषय, त्यांना विषय वाढवायचा आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकतात. त्यांनी एकदा कोणाची पाठ पकडली ना ते सोडत नाही, हे मला चांगलं माहीत आहे. सोडत नाही. पाकतीची काढल्याशिवाय ते सोडत नाही. काय करणार आहे त्यांनी? माझी काढतील एवढंच काम करणार आहे, बाकीच काय करणार आहे? मी पण बघणार. जेवढं मला सहन होतं मी तेवढं सहन करणार. ज्यावेळेस मला पण नाही सहन झालं ना, मी पण त्यांच्यावर रिॲक्शन देणार. म्हणजे माझा चॅनलच रिॲक्शन चॅनल आहे, मी पण देणार मग रिॲक्शन. मग काय करणार तुम्ही? म्हणते काय तू बदललीस आणि तू मंचात गेली. मी कुणाच्यातच गेली नाही आणि मला कुणाचंही फोन आलेला नाही आणि मी कुणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही. तुमच्या माहितीसाठी मी सांगते, कोणाचेच नाही. मी नुसता माझा संसार आणि माझी फॅमिली. माझ्या जीवनात सगळ्यात आधी काय असेल तर ते माझी फॅमिली आहे. कळतं आहे का? माझ्या जीवनात सगळ्यात आधी काय असेल तर ती माझी फॅमिली आहे, मग बाकीचं सगळं जग, मग बाकीची दुनिया बाहेरची. कळतं आहे का? नाही कळत तुम्हाला कसं झालं आहे माहीत आहे? घर ना दार बोंबलत निघायचं प्रत्येकाच्या लाईव्हला आणि बोंबलत व्हिडिओ यायचं लाईव्हला, घाण बोलायचं. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. असे तुम्ही झाले. आणि हे लक्षात घ्या, खरं बोलणार माणूस कधी पण टोचतोय. आज मी दिवसभरात एकतर व्हिडिओ केले त्यांच्यावर, तीन व्हिडिओ केले, तीन व्हिडिओ माझ्यावर, तीन व्हिडिओ. अजून पण त्यांना मी आगेतुगे बोलत नाही, अवजावूनच बोलतो. कारण म्हणजे वयाची कतर मी ठेवते त्यांची, म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत म्हणून मी त्यांची इज्जत करत आहे. म्हणजे माझे संस्कार नाही आहेत ते. तरी संजय काय मी त्यांना प्रेमानं बोलतो आहे, ते त्यांना पण माहीत आहे. तरी संजयला अक्कल येत नाही. संजय सुधराचं नाव घेत नाही. संजयचंच चालू केलं आहे सगळं. काल तुम्ही लोक म्हटले तिच्या नवऱ्याला कशाला मध्ये घेते ते. मी त्यांच्या नवऱ्याला सुद्धा फोन केली नाही. ठीक आहे, जाऊ दे, बायकांचं मॅटर आहे म्हटलं, कशाला फोन करायचं. नाहीतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलेलं, तुम्ही आल्यानंतर तिच्या नवऱ्याला फोन करा संजूनताईच्या, सांगितलेलं मी. आणि माझे मिस्टर म्हटलेलं हो मी करतो. मग नंतर माझ्या डोक्यात आलं की आपल्या बायकांमुळं पुरुषासनी का त्रास, पुरुष बाहेर कामाला असतोय का हेच बघत बसणार, हे मी विचार केली. कळतंय का? मूर्ख बायका. आणि आय डी म्हणते तर तुला कोण ओळखते? मला लई लोक ओळखतात, तुम्हाला माहीत नाही. तुमच्यात खरं दम नाही आहे. ओरिजिनल आय डीनं थोबडा लावून यायचं. तुमच्यात दम नाही, खरं दम नाही. माझ्यात ते दम आहे म्हणून मी फेस करत आहे सगळ्या गोष्टी. स्वतःचं थोबडा लावा तिथं आणि मग कमेंट करा मला. समजतंय का? यायचं आणि बोंबलाचं कुत्रा बोंबल्याने निघून जायचं. काही लोक तर मला इतकं घाण बोलते का नाही, काय बोलायची पलीकडं. त्यांच्या घरात आई बहिणी नाही त्यांच्या घरात. कळतंय का? मला माहीत नव्हतं
संजून ते असं पलटी मारल माझ्यावर. मला माहीत नव्हतं. मला जर माहीत राहिलं असतं तर मी कधीच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली नसती. मला माहीत नव्हतं हे बाई असं करते. मला माहीत राहिल्यास मी आलोच नसतो, बिलकुल आले नसते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. एवढं साथ देऊन इथपर्यंत आणून आणि माझ्या पाठी सुरा भोकली आहे बाईनं. आणि आता सकाळी तर व्हिडिओमध्ये काय म्हणते, तुझं सगळं काढीन बाहेर. काढा की माझं बाहेर, मग मी सोडतो तुमचं. तुम्ही माझं काढलं तर मी सोडतोय असं वाटतंय तुम्हाला? मी पण सोडणार नाही, मी पण काढणार. मग त्यावेळेत काय होतं ते होऊ दे. पब्लिक का माझं आणून चालवते का? पब्लिकच्या डोळ्यावर का नाही पडदा आलाय, पडदा. खरं काय नाही खोटं काय त्यांना समजत नाही. खरं आणि खोटं त्यांना कळना. त्यांना वाटतं मी चुकीचे आहे. मी काल एक शब्द चुकीचं बोलली, मी त्या गोष्टीसाठी त्यांना सॉरी पण बोलून आली त्यांच्या लाईव्हवर. मी असं कोणाला हे करत नाही. जिथं माझं चुकतं ना तिथं मी सॉरी बोलणार 100%. जिथं माझं चुकत नाही ना, बिलकुल मी कोणाला सॉरी बोलणार नाही. अशी मी अंकित आहे. देड दिमाग बायका, तुम्हाला सांगते मी, ऐकून घ्या. खूप नाटक करायला तुम्ही, खूप म्हणजे खूप. आणि हे संजीवनी ताईमुळं माझ्या घरात का नाही, काल माझ्या मिस्टरांचं आणि माझं सुद्धा वाद झाले. माझे मिस्टर मला म्हटले, तुला मी 10 वेळेस सांगितलेलं ह्या बायकांच्या नादी लागू नको, तू ऐकली नाहीस. यांच्या संपर्कमध्ये तू आलीस. आज मांडा घरचं बाजार सगळं रस्त्यावर म्हणून. नवऱ्यानं माझ्या काल मला किती वरडले माहिती आहे. त्यांनी पण बघतात लाईव्ह माझी, नाही असं नाही, त्या पण बघतात लाईव्ह माझी. एवढंच की कमेंट करत नाही माझा नवरा. बघतात त्या पण. मला काल त्यांनी खूप बोलले, माझ्या मिस्टरांनी खूप बोलले मला. त्या मांडता घराचा बाजार रस्त्यावर म्हणून. आज हे संजीवनी ताईमुळं माझ्या घरात भांडण लागला. इतके वर्षात मी कधी भांडलं नाही, तर आज ह्यांच्यामुळं आमच्या घरात भांडण लागला. तर मला घरातल्या गोष्टी बाहेर आणायच्या नाहीत. कधी आम्ही नवरा बायकोनी एक दिवससुद्धा आम्ही कधी भांडलं नाही. इतकं हॅप्पी माझा संसार आहे. आज एका बाईमुळं माझ्या घरात वाद लागला आहे. जर त्या बाईनं व्हिडिओज नाही केली असती, पोस्टच नाही केली असती, तर एवढं माझ्या घरात वाद लागलं पण नसतं. लागलंच नसतं माझ्या घरात वाद. शेवटी मी कितीही भांडलं तर हे का नवरा बायकोच आहे, बरोबर आहे. नवरा बायकोच म्हणणार आहे. कुठेही जावा घरात भांड्याला लागतोयच, बरोबर आहे. मातीचे चूल सगळे ठिकाणी असते. मला हे बोलायचं नव्हतं की काल माझ्या मिस्टरांचं आणि माझं वाद झालं. मला आज बोलायची वेळ आली. काल माझं अवस्था कशी झाली ती तुम्ही बघितलं असेल. मी नंतर चेहरा दाखवली नाही, बंद केली, माहिती आहे ना. इतकं माझं डोकं दुखालतं काल. मी काय करायला गेले झालं काय, असं मला पश्चाताप होत आहे आज. त्यांनी काल सगळ्यांचे कमेंटचे स्क्रीनशॉट घेतले आहेत. हे बायका किती निर्लज्ज आहे असं एका बाईला बोलतात येऊन. लाज ना लज्जा. एवढं मी तुम्हाला बहिणीसारखं प्रेम दिलं, माझी मोठी बहीणसारखी इज्जत दिली. माझी मोठी बहीण समजलं मी तुम्हाला. आहेत माझे आणि 2 मैत्रिणी जीवपट प्रेम देतात मला. तर कधीही त्यांनी असं मला विरोध केला नाही. चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे, खरं आहे तिथं खरं आहे, माहिती आहे. मी एकच व्हिडिओ काल एकच मी लाईव्ह त्यांच्यावर घेतली, तर माझ्या त्या दोघी मला काल झाडून काढले. म्हटले तुझ्यापेक्षा त्या संजनताई मोठ्या आहेत. त्यांनी बोललं तर काय झालं, तुला का होलं पडलेत का अंगाला तुझ्या, म्हणून त्यांनी मला काल इतकं बडबड केली बहिणीनं पण माझ्या दोन्ही की बोलाच नाही. त्या मोठ्या इत बोलले तर तुला काय झालं, तुझ्या अंगाला होल पडलं का, तुला काय टोचलं का, तू लगेच त्यांच्यावर लाईव्ह घेतलीस बिनकली, म्हणून त्यासुद्धा मला काल बडबडले. आमच्या घरात किती वाद लागला. एका बाईमुळं झालं हे सगळं विषय. एका बाईमुळं मला बोलायचं नव्हतं आणि व्हिडिओ पण करायची माझी इच्छा नव्हती. सकाळीपासून तुम्ही बघितलं असेल माझा व्हिडिओसुद्धा कुठला आला नाही. एकच व्हिडिओ मी टाकला आहे. तुम्हाला शोभतं आहे का.
राग तर इतकं मनात भरलं आहे, तर मी सहन करत आहे. बाजार मांडलं आहे, बाजार बायकांचं. एक झाला तर एक, एक झाला तर एक, एक गेली तर दुसरी, एक गेली तर दुसरी. दुसऱ्यासनी मनाचा पापाचा घडा भरला आहे. माझं पापाचा घडा भरला आहे मला माहिती आहे की. तुमचं आता बॅरल भरायला आलं आहे, बॅरल. ते आधी बघा आणि नंतर मला बोला. तर चला फ्रेंड, बाय. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लीज तुमचं सपोर्ट असू दे. तुमच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही. आता मी कोणाचा सपोर्ट घेणार नाही, काही घेणार नाही. स्वतःची आयडी स्वतःच आणणार. बस संजय बाबा, बस झाला. खूप मदत केली आणि सगळं काढलं पण तू माझं. बस.